चॅनलमध्ये वाईल्ड लाईफ हेल्थमध्ये. तर आत्ता जेस्ट अलीम पठाण नी फोन केलेला आहे अल्ताफला, कारण की परिसरामध्ये कुठं पण शेतकरी बांधव साप निघला तर जास्त करून माझ्या मित्र म्हणजे माझा एरिया आहे बसायचा आता मित्र परिवारांमध्ये. अल्ताफला फोन आलेला आहे, अल्ताफ मित्र तर इथं फोन आल्यानंतर तर म्हणे पाईपामध्ये साप आहे म्हणे. त्याच्या वडिलांनी पाईप कापून आणला इथून 2.5 किलोमीटर शिंदे वस्ती म्हणून तिथून पाईप कापला आणि पाईप बांगडी पाईप आहे आणि इथून 3.5 किलोमीटर पाईप घेऊन गेले ते शेतामध्ये पाईप जोडण्यासाठी. मोटर चालू करायची, आता सोयाबीनला शेताला पाणी भरायचं आहे तर ते पाईप जोडण्यासाठी त्या पाईपामध्ये साप बघितला त्यांनी. सारा रस्त्याने त्यांना आवाज येत होता, नेमकी कशाचा आवाज येतो पण त्यांनी एक अंदाज केला का हवेचा आवाज असेल, पाईपामध्ये हवा शिरत असेल एका बाजूने, दुसऱ्या बाजूने हवा जात असेल त्याच्यामुळं. पण तिथं जाऊ आपण, त्यांनी नंतर आपल्याला सांगितलं का तिथं साप पाहिलेला आहे त्यांनी. आता तिथं जाऊ आपण व्यवस्थितपणे त्या सापाला रेस्क्यू करू आणि त्यांची बैलबील दूर करू. आणि मुळात म्हणजे आपल्याला साप तिथं पकडावं लागेल का की शेतामध्ये त्याला डेली काम करावं लागत असतं. तर त्यांचा अंदाज आहे नागाचा. आपण जाऊ बघू कोणता साप आहे, त्याला व्यवस्थित रेस्क्यू करू आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता तर नमस्कार मित्रांनो, आपले मित्र आहे बाबा पठाण यांनी फोन केलेला होता अल्ताफ भाई. त्यांनी पण ते त्यांच्या वडिलांनी 3-4 किलोमीटर तिथून आणलं ना पाईप उचलून. हा, शिंदे फार्म कैलास भाऊच्या घरापाशी 3 ते 4 किलोमीटरवरून पाईप उचलून आणला. त्या पाईपामध्ये साप होता पण त्यांना लक्षात नाही काय तर पाईप कापून आणला त्याच्यामुळे ते आवाज येत होता, हव्याचाच आवाज येत असेल. आणि याच्यामध्ये विषारी वर्गातला नाग जातीला साप बसलेला आहे. भरपूर 3-4 किलोमीटर प्रवास करून आलेला आहे साप पाईपामध्ये. लक्षात नाही आला, जेव्हा तिथं वाव शेतामध्ये काढला त्यावेळेस लक्षात आला. तिथं येऊन आपण चालू आता ते पाईपामध्ये झालं गाठन काय अरे बहुत पक ऐसा दोनों पाइप है देखो। हाँ। पाइप में इसमें लेके रखा बांधा में वाटत असेल मग. वहाँ पाइप भी झटका मैंने कचरा निकाला। क्या भाई निकला पाय पाइप में घुस गया हो। कितना मोटा है बोले बारीक है। मोठा आहे हाँ, तो बोलता बारीक है। बारीक में था जैसा हवाई की चल रही थी जैसा मगर हवा ही चल रही थी। कितना बड़ा है देखो। मित्रांनो कोबरा जातीतला साप जवळ आहे ना. दिसतंय, झूम काढेल. मामू बरणी उतरले ना. मैंने आता वाले वर उतर बरणी कुठे यायची? इकडे मोकळा खरंच जागे देख लिया ना उसको मारे खूप बड़ा है। उसका आवाज इतना आ रहा था। हाँ एक बार ना खाना खाना खींच उसका फेकू बरणी खाना खींचने पर दुसकायचं नाही ना. नाही ना काय माझे हे दू का? व्यवस्थित आपण कोणती जण पोहोचवतो त्याला इकडे
खाया हुआ है देखो, कुछ मेंढक या चूहा खाया वो. आणि उसके पत्रे पर जरा जाओ बरोबर घर पर चढ़ा था. झोपेतूनच उठून आलेलो होतो. जब तो गिर रहा था नहीं वो अटक गया था वो. नाही नाही हे हवा लागली ना गाडीवर प्रवासात. नहीं रे पाइप में अटका था वो. पर पाइप है तो खसते आ रहा था ना उनका. पर 4 के 5 के मैंने पाइप आंदा डाल दिया कली में डिक्की पर. पकडला हाँ, मैंने गर्दीमध्ये तो पाइप हाथ में उठा के अंदर डाला. व्यवस्थित पॅक केला. थोडक्यात सरपदून जागा जर का खायला नसतं तर तिने सरपदून झाला असतं, कारण गाडीच्या पाईपातून हवा गेली असते ना हा तो रिवर्स बाहेर आला असतो. हाँ, खायला असल्यामुळे तो बाहेर नाही आला. टूट गया था ना. जेणेकरून सर्पदंश होणार नाही. शेतामध्ये पाईप वगैरे असं उचलायचं तर आम्हाला काळजीपूर्वक उचलत जा. चेक करा काठी मारून का जेणे त्याच्यात साप आहे का काय नाही. काय तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये साप पाईपामध्ये पाईपात शेतात मध्ये पाईपा जे पडेल असेल ते बीळ म्हणून त्या पाईपामध्ये शिरलेला असतात. हा साप नाग पण त्या पाईप बीळ म्हणूनच शिरलेला असावा. काळजी घ्या.